श्री स्वामी समर्थ स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आपला सर्वात आनंदाचा दिवस किंवा आनंदाचे दिवस असं म्हणू शकतो आपण, ते उद्यापासून चालू होणार आहेत. म्हणजे सर्व स्वामी सेवेकरांना असे वाटत असते की कधी एकदा सप्ताह येतो, गुरुचरित्र सप्ताह येतो आणि कधी मी कोणत्या सेवा करू, काय करू असं होतं. म्हणजे आनंदाला सीमा नसते, असा खूप आनंद होत असतो. तर तो दिवस उद्यापासून सुरू होत आहे. तर ज्यांना ज्या सेवा करायच्या इच्छा असतील त्या करा, पण सर्वात महत्त्वाची सेवा अशी आहे की ती तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, ती आपण घरी कधीही करू शकत नाही. ती फक्त वर्षातून 2 वेळेसच आणि सेवा केंद्रांमध्येच सेवा होत असते. आपण गुरुचरित्र नेहमी वाचतो, जेव्हा वाटेल तेव्हा वाचतो, स्वामीचरित्र वाचतो, दुर्गा सप्तशती वाचतो किंवा इतर कोणत्याही सेवा आपण करू शकतो. पण जी महत्त्वाची सेवा आहे ती आपण वर्षातून फक्त 2 वेळेसच करू शकतो. तर अशी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती सेवा कोणती आहे तर जाणून घेऊयात. हे बघा, आपण गुरुचरित्र हे आपण आपल्या घरीसुद्धा वाचू शकतो. परंतु घरी जर गुरुचरित्र वाचलं तर घरी फक्त आपण एकच जण वाचतो, म्हणून आपल्याला एकाच गुरुचरित्राचे फळ मिळत असते. परंतु आपण जर सेवा केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणासाठी बसलो तर तिथे जेवढे सेवेकरी सेवा करत असतील किंवा जेवढे सेवेकरी गुरुचरित्र पारायणासाठी बसलेले असतील तेवढ्या सर्वांचे फळ हे आपल्याला भेटत असते. तर त्यामुळे सर्वांनी केंद्रामध्ये शक्य असेल तेवढं केंद्रामध्येच बसा. जर शक्य नसेल तर घरी बसलं तरी चालतं. सर्वांनाच गुरुचरित्र पारायणाचे नियम हे माहीतच आहेत. तर थोडक्यात सांगते की गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावे व काय खाऊ नये यांचे सर्व नियम. तर पारायण काळात आपण 7 दिवस काय अन्न खावं काय नाही, तर एक धान्य खावं म्हणजे गहू खावे किंवा गव्हाची चपाती. पालेभाज्या आपण खाऊ शकतो, त्याच्यामध्ये पालक, कोथिंबीर, कढीपत्ता, इतर पालेभाज्या खाऊ शकतो. फळभाज्या खाऊ शकतात. फळभाज्यामध्ये बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर, रताळे असे आपण फळभाज्यामध्ये खाऊ शकतो. तर सर्व फळेही आपण खाऊ शकतो, फक्त कडू फळं खायची नाहीत. तर शेंगदाणा तेल आणि सोयाबीन तेल सोडून आपण सूर्यफूल आणि करडईचं तेल आपण वापरू शकतो. मसाल्यामध्ये आपण हळद, लाल मिरची हे खाऊ शकतो. फक्त गरम मसाला हे आपण वर्ज्य केलं पाहिजे. दूध, दही, ताक आपण हे सर्व खाऊ शकतो. तर पारायणाच्या वेळेस आपल्याला एखाद्या वेळेस एकादशी जर आली तर आपण उपवासामध्ये बटाटे, रताळे, राजगिरा किंवा साबुदाणा हे सर्व आपण खाऊ शकतो. वर्ज्य काय करायचं आहे? द्विदल धान्य. द्विदल म्हणजे ज्या डाळीचे किंवा ज्या धान्याचे 2 भाग होतात असे आपण खायचं नाही. त्याच्यामध्ये कडधान्य, शेंगदाणे, डाळी कोणत्याच खायच्या नाही. गवार, वांगे, कारलं, शेपू, मेथी, कांद्याची पात, लसूण, मोहरी, कांदा, वरण, भात हे सर्व आपल्याला वर्ज्य करायचं असतं. आपण चहा आणि कॉफी हे घेऊ शकतो. तर पित्तकारक पदार्थ हे वर सांगितल्याप्रमाणे वातकारक असतात, म्हणून खाऊ नये. बाहेरचे पदार्थ आणि मैदासुद्धा खाऊ नये. तर नेमकी सेवा काय आहे बरं, हे आता तुम्हाला सांगते. तर आपण सर्व सेवा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व सेवा आपण घरी करू शकतो. परंतु केंद्रामध्ये अशा सेवा घडतात की त्या अखंड चालू राहतात, ती म्हणजे प्रहर सेवा. तर प्रहर सेवा ही 12-12 तास, 24-24 तास चालू राहतात. म्हणजे त्याला कुठेही खंड पडत नाही. स्वामीचरित्र सारामृत असो किंवा नामजप असो, वीणावादन असो, तसेच आपण या सेवा, प्रहराची सेवा अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते. तर गुरुचरित्र पारायणासाठी ज्यांना बसणे शक्य नसेल, ज्यांच्या काही अडचणी असतील, मासिक धर्म असतील, त्यांनी पारायणासाठी नाही बसलं तरी चालेल, पण 1 तास का होईना महाराजांच्या प्रहर सेवेसाठी आपण द्यायलाच पाहिजे.
ज्यांना जसं जमेल तसं सकाळी दुपारी सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत महिला या प्रहर सेवेकरी असतात आणि रात्री 8पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत पुरुष सेवेकरी प्रहरासाठी असतात. तर ज्या महिलांना जसा वेळ भेटेल तसा त्यांनी प्रहर सेवा घ्यावी. खूप उच्च कोटीची सेवा आहे ही प्रहर सेवा म्हणजे. तर ज्यांना शक्य होईल त्यांनी तर घ्यावी. बाकी तर आपल्याला माहीतच आहे, याग आहेत, 7 दिवस याग होतात. ज्यांना यागाला बसणं शक्य होईल त्यांनी यागासाठी बसा, ज्यांना प्रहर होईल त्यांनी प्रहर घ्या. इतर केंद्रातली कोणतीही सेवा असू द्या, झाडून काढण्याची हो, रांगोळी काढण्याची हो किंवा साफसफाईची हो, भांडे घासण्याची हो, कोणतीही सेवा ही कमी नसते. तर त्यामुळे ज्यांना जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा त्यांनी करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.